धामोडी गावात हतनूर धरणाच्या बॅकवॉटरचा फटका, 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा। सावदा प्रतिनिधी अझहर खान। हतनूर धरणाच्या बॅकवॉटरमुळे रावेर तालुक्यातील धामोडी गावात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली असून गावातील सुमारे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा पडल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। धरणाची निर्मिती झाल्यापासून पावसाळ्यात बॅकवॉटरमुळे गावालगत पाणी साचण्याची समस्या कायम असून दरवर्षी नागरिकांना त्याचा फटका बसत आहे। यंदाही परिसरात झालेल्या सततच्या पावसामुळे बॅकवॉटरची पातळी वाढल्याने पाणी गावात शिरले आणि अनेक घरांभोवती पाणी साचले। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासनाच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले। गावातील मंदिरात तात्पुरती निवारा व्यवस्था करण्यात आली असून तेथे प्रभावित कुटुंबांची सुरक्षित सोय करण्यात आली आहे। या आपत्कालीन परिस्थितीत भाजपा सावदा मंडळाचे अध्यक्ष दुर्गादास पाटील, जगदीश पाटील तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यासाठी मदतकार्य केले। धामोडी गावातील बॅकवॉटरचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासन व प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, तसेच पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत व दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। दुर्गादास पाटील यांना आणि त्यांनी सांगितले की त्या लोकांना कुठेतरी हलव रे दुर्गादास, परंतु दुर्गादास भाऊंनी आमची व्यवस्था अशी लावली की इथं काही बऱ्याचशा लोकांना राहायला मंदिर, काही शाळा देऊन गेले आहे आता राहायला, तरी आम्ही समाधानी आहोत। परंतु आमची विनंती आहे दुर्गादास भाऊंना की तुम्ही नंदू भाऊ आणि गिरीश भाऊ यांना तात्काळ कळवा की या 100-150 घरांना लवकरात लवकर यांचा मार्ग कुठेतरी पुनर्वसन व्हावा, ही आमची इच्छा आहे।